प्रवेश केलेला आहे. शोध घेतोय दिव्य शंखाचा. जय श्रीराम. जय श्रीराम. या दिव्य शंखाला स्पर्श करू नकोस. यात माझं वास्तव्य आहे. कुणीतरी नतद्रष्ट माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय, पण नाही, मी माझं उद्दिष्ट विसरू शकत नाही. गेला गेला शंकाला स्पर्श करू नकोस असं म्हणत असताना सुद्धा ते झाल्यास तू काय करतोय? लंकाधीश रावणाची कुलदेवता देवी निकुंभला होय, माझ्या मार्गात अडथळा कशासाठी? एकाच गोष्टीसाठी. जो दिव्य शंख तू हस्तगत करू पाहतोय त्यात माझा वास्तव्य आहे आणि म्हणूनच तुला मी रोखलेलं आहे. विश्व कार्य सुरळीत होण्यासाठी या शंखाची मला आवश्यकता आहे. त्यामुळे दे हा शंख मला दे. हे भक्त सखे, कदाचित तू विसरला असतील, या पूर्वीच आमचं वैरस्व आहे. त्यावेळी लंकेनीस रावणाच्या पुत्रानं महायज्ञ आरंभला. त्या यज्ञाच्या वेळी तू मूलमंत्र विसर्जित करू त्या यज्ञाचा विध्वंस केलाय. त्यामुळे झाल्या काय माहितीये का? संपूर्ण आमच्या कुलाचा कुलक्षय झाला. हे अघोर लक्ष्मी, माहितीये मला, इंद्रजितानं यज्ञ केला तो विजयी रथाच्या प्राप्तीसाठी. यज्ञ जर पूर्ण झाला असता तर इंद्रजित कधीही संपला नसता. परिणामी लंकाधीश रावण जिवंत राहिला असता. ज्या कुकर्मी रावणानं आमच्या सीतामाईचं चौर्यकर्म केलं त्याचा शेवट करण्यासाठी होय इंद्रजिताच्या यज्ञाचा विध्वंस मी केला. काय चुकलं माझं? कुलक्षय झालेला आहे. आता ते वैभवाचा तो फळ अजूनही आमच्याकडून बाजूला गेला. तुम्ही काय इच्छाय? तुला दिव्य शंख हवा असेल, आपण राहिलेली पूजा आमचे हृदय पूर्ण होत असेल तरच हा शंख तुला मिळणार आहे. त्यापेक्षा तुझ्यावर मात करेन आणि हा शंख तुझ्यावर जाईल. न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा. न्यायाचा तराजू, न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा. न्याय मागतो मी, न्याय मला द्यावा. न्याय मागतो मी. विश्वहित बाग तूच तिचा माळी, विश्वहित बाग तूच तिचा माळी. अहोरात्र क्षमवी तूच घामगाई, अहोरात्र क्षमवी तूच घामगाई. न्यायाचा तराजू तुझ्या हाती देवा. न्याय मागतो मी, न्याय मला द्या. युद्धाच्या आई तू शरणागती पत्करलीस. हे आई, जरी तू रावणाची कुलदेवता असलीस
तरी तुझं स्वरूप मी विसरू शकत नाही. हा या अखंड विश्वाची माता आदी माया आदी शक्ती हे देवी पार्वती तुझा पुत्र तुला शरण आलेला आहे. मग सांग काय हवंय तुला? विश्व कार्यासाठी हा शंख मला हवाय. ही विश्वमाता विश्व जनने धन्य विश्व कार्यासाठी. आणि तू सुद्धा जर का विश्व कार्यासाठी हा शंख नेत असतील जरूर देईन. पण ह्या अगोदर तुला म्हटलेलं आहे जो अर्धा केलेला यज्ञ जर का ती पूजा पूर्ण तू करत असतील तरच तुला तो शंख मिळणार आहे. जरूर करेन पण तुझ्या पद्धतीनं नाही. मग कोणत्या प्रकारे? माझ्या पद्धतीनं. इंद्रजितानं यज्ञ केला तो तांत्रिक यज्ञ. हा तांत्रिक पूजा मी करणार नाही. मग कसं करणार? कारण तांत्रिक पूजा म्हणजे त्यात निष्पाप जनावरांचा बळी द्यावा लागतो. ते मला मान्य नाही. मी तुझी पूजा करेन. अर्धवट राहिलेला यज्ञ पूर्ण करेन. सात्विक पद्धतीनं तो मान्य करून घे आणि दे. आई शंख मला दे. जर का विश्व कल्याण असतं त्या शंखाचा तू वापर करणार असतील होय तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे सात्विक माझी पूजा करून माझा अर्धा राहिलेला यज्ञ तू पूर्ण करत असतील तिने आज्ञा हा शंख घेण्यासाठी जय श्रीराम. ओम दशरथाय विद्महे सीता वल्लभाय